माझे शासन अनुसूचित जातींकरिता रमाई योजना, अनुसूचित जमातींकरिता शबरी योजना यांसारख्या अनेक ग्रामीण गृहनिर्माण योजना राबवित आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना भूखंड खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. जून 2015 मध्ये घोषित केलेल्या प्रगत शैक्षणिक कार्यक्रम या अंतर्गत सुमारे 550 शाळा प्रगत करण्यात आल्या आहेत. परिषद बाह्य अभिकरणाने केलेल्या मूल्यमापनावरून प्राथमिक स्तरांवर भाषा व गणित या विषयांमध्ये 10% सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. लोकसहभागामार्फत 9,826 शाळा संगणकीकृत झाल्या असून 778 शाळांना ISO 9000 मानांकन मिळाले आहे. शासनाने विकसित केलेल्या सरळ संगणक प्रणालीद्वारे 150 प्रकारची माहिती मागवण्याची अट काढण्यात आली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची संख्या व त्यांची शैक्षणिक प्रगती याची वस्तुनिष्ठ परिगणना करणे शक्य झाले आहे. परिषद पुणे व नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याकरिता भारत सरकार, महाराष्ट्र शासन व खाजगी भागीदार यांच्यामध्ये डिसेंबर 2015 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून 2016-17 पासून या संस्थेचे पहिले विद्यावर्ष सुरू होणे अपेक्षित आहे. परिषद नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचे पहिले विद्यावर्ष यापूर्वीच 2015-16 पासून सुरू झाले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2015 हे अगोदरच आपल्या समोर मांडले आहे. त्यावर विचार विमर्श करण्याची आपणास विनंती आहे. परिषद मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने 2015-16 पासून आपले पहिले विद्यावर्ष सुरू केले आहे. तसेच नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठेही यापूर्वीच अधिसूचित करण्यात आली आहेत. परिषद शासनाने अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्थेच्या स्थापनेकरिता नागपूर येथील मिहानमध्ये 150 एकर जमीन वितरित केली आहे. चंद्रपूरमध्ये MBBSच्या 100 जागा असलेले एक नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता पूर्णपणे कार्यरत झाले असून गोंदियामध्ये MBBSच्या 100 जागा असलेले आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय आणि वाशिम येथे दंत वैद्यक महाविद्यालय सुरू करण्याचे देखील प्रस्तावित केले आहे. प्राचीन शास्त्रांच्या अध्यापनास व उपयोजनास चालना मिळाल्यास आणि त्यांचे विनिमय करण्यास मदत होणारे महाराष्ट्र योग व निसर्ग उपचार विधेयक 2016 मांडण्याचा शासनाचा विचार आहे. परिषद शासकीय रुग्णालयातील पहिली मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया ही फेब्रुवारी 2016 मध्ये नागपूर येथील अतिविशेषतः रुग्णालयामध्ये यशस्वीपणे पार पाडण्यात आली हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. औषध निर्माण व्यवसायामध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने औषधांची विक्री करण्याकरिता लागणारे आधार संलग्न अधिप्रमाणित परवाने आता संपूर्णतः ऑनलाईन करणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. परिषद सर्वसामान्य जनतेस खाजगी रुग्णालयामध्ये वाजवी दरात चांगल्या आरोग्य सेवा मिळणे शक्य व्हावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विधेयक आणि महाराष्ट्र दवाखाने आस्थापना विधेयक मांडण्याचे प्रस्तावित आहे. माझ्या शासनाने जनजाती उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यामधील मुलांसाठी उच्च पोषण मूल्य असणारी अंडी व केळी देण्यास सुरुवात केली आहे. मेळघाट, धडगाव, सुरगणा आणि मोखाडा सारख्या दुर्गम क्षेत्रातील दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी अग्रगण्य कंपन्यांची सामाजिक जबाबदारी कार्यक्रमाअंतर्गत टेलिमेडिसिनद्वारे शिव आरोग्य योजना लवकरच सुरू करण्यात येईल.